हिम्मत ये मर्दा तो मदत ये खुदा। तसं पाहिलं तर हा उर्दू वाक्यप्रचार। माणसाजवळ हिम्मत असलं तर तो जिद्दीच्या जोरावर तो काहीही करू शकतो हे जिगरबाज माणसं दाखवून देत असतात। ज्याच्या जिद्द आहे तो पहाडालाही टक्कर देत असतो आणि पहाड देखील अशा जिगरबाज माणसाशी दोस्ती करून जातो। इथं सगळ्यांनाच प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागतो, पण जो लढतो तो जिंकतो। सिकंदर बनना कोई आसान काम नहीं मगर नामुमकिन भी नहीं। समोर उभा असलेल्या संकटाचा पहाड पाहून जो रडत बसतो त्याचं भविष्य तेथच थांबतं, पण या उलट जो या संकटाशी झुंजतो अखेर तो सिकंदर बनतो। सोलापूर जिल्ह्यातील अशाच एका सिकंदर राजाच्या इतिहासात आपण डोकावून पाहणार आहोत। खरे पण जपणारा हा राजा आज लोकांच्या गळ्यातील ताईत आणि मनातील देव बनला आहे। होय, शिवसेनेचे राजू खरे यांच्या बाबतच बोलतोय। कुणी त्यांच्यात माणूस पाहतोय तर कुणाला त्यांच्यात पांडुरंग दिसतोय। राजकारणात सक्रिय सहभागी असलेल्या राजू खरे यांचं हात सदैव पीडितांचे अश्रू पुसण्याचं काम करीत आहेत। इतरांच्या डोळ्यातील अश्रू पाहून हसणाऱ्या लोकांची गर्दी या समाजात झाली आहे, पण याच गर्दीत असा एक माणूस पण जपणारा माणूस ठळकपणे दिसू लागला आहे। राजासारखं मन आणि संतांसारखं मोठं मन घेऊन राजू खरे सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरत आहेत। चंदनासारखं ते समाजासाठी झिजत आहे, म्हणूनच त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याचा मोह झाला आहे। राजकारणातील अनेक नेते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले असतात। त्यांना सामान्य माणसाची वेदना किती कळत असेल हा एक संशोधनाचा भाग आहे। मोहोळ तालुक्यात आज ज्याच्या त्याच्या तोंडी असलेलं नाव म्हणजे राजू खरे। या एकाच नावाने मोहोळ तालुक्याला मोहिनी घातली आहे। या राजू खरे यांनी आपल्या हिमतीवर आपली दुनिया उभी केली आहे, आपलं साम्राज्य निर्माण केलंय। ज्याच्या नसानसातून मानवतेची वेदना अखंड प्रवाहित आहे असं हे राजू खरे। राजकारणात लोक आश्वासने देतात आणि नंतर ती हवेत विरून गेलेली असतात। राजू खरे हे आश्वासन देत नाही तर त्यांचे पाय पीडित व्यक्तींकडे वळतात आणि हात अश्रू पुसण्यासाठी पुढे सरसावतात। गेल्या काही काळापासून मोहोळ तालुक्यातील राजकारणात राजू खरे हे एकच नाव खणखणीत नाण्यासारखं वाजत आहे। राजू खरे नाव ऐकलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कौतुकाच्या रेषा उमटत आहेत। कोणी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कानावर गेलं की हातातली सगळी कामं बाजूला टाकून राजू खरे यांचं पाय त्या पीडित व्यक्तींकडे वळतात। कोरडी सहानुभूती दाखवून हे पाय रित्या हाताने कधीच परतले नाहीत। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या त्या कुटुंबाला ते आधार देतात आणि जाता जाता त्यांच्या हातात मोठी मदत ठेवून पुढे निघून जातात। असा हा दाता मोहोळ तालुक्यात ज्याच्या त्याच्या मनात आढळस्थान निर्माण करून गेला आहे। राजकारणात देखील अशा मोठ्या मानाचा माणूस असू शकतो हे सहजासहजी कुणाला पटत नाही, पण जे सत्य आहे ते मोहोळ तालुका उघड्या डोळ्यांनी पाहतोय। म्हणूनच ज्याच्या त्याच्या तोंडी नाव आहे राजू खरे। हे राजू खरे कोण? गर्भ श्रीमंत घरात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले की सामान्य गरिबात कुटुंबात वाढलेले? राजू खरे हे मूळचे पंढरपूरचे एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। परिस्थिती गरिबी असली तरी मनाची श्रीमंती मोठी होती। पंढरपूरच्या रस्त्यावर टांगा हाकणाऱ्या एका गरीब बापाच्या पोटी जन्मलेला हा मुलगा। वडील टांगा हाकून कुटुंबाचं पालन पोषण करीत होते, तर त्यांचा हा मुलगा वेगळी स्वप्न पाहत होता। राजकारण त्यांना खुणावत होतं। ज्याची जिद्द आणि चिकाटी असते त्यांच्यासाठी हजारो मार्ग नेहमीच खुले होतात। राजू खरे त्यांनी देखील हेच केलं। गरीब म्हणून मनाला खात बसले नाही, तर उंच उंच झेप घेण्याचं स्वप्न ते पाहत राहिलं। स्थानिक राजकारणात अडकून पडणे त्यांना कदापि मान्य नव्हतं। त्यांची नजर केवळ उंच आकाशाकडे लागली होती। शाळा महाविद्यालयात शिक्षण घेतानाच त्यांनी शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेत काम करण्यास सुरुवात केली। या दरम्यान धर्मवीर आनंद दिघे जेव्हाही पंढरपूरला येतील त्यावेळी राजू खरे आणि त्यांचे सहकारी नेहमी हजर असायचे।
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच राजू खरे यांच्यातील नेतृत्व गुण चमकू लागले होते. महाविद्यालयात UR CR असं पदही त्यांनी उपभोगले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून शिक्षकांनाही वाटत होते, हा मुलगा भविष्यात नक्की समाजाचं नेतृत्व करणार. घरची परिस्थिती गरिबाची असली तरी त्यांच्या झेपवणाऱ्या स्वप्नांना आरती कधी आली नाही. उमेदीच्या वयातच त्यांचा संपर्क राज्यातील मोठ्या नेत्यांशी सुरू झाला. पंढरपूरच्या रस्त्याने अनवाणी फिरणारा हा मुलगा एके दिवशी चक्क मंत्र्याच्या लाल दिव्याच्या गाडीतून उतरताना पंढरपूरकरांनी पाहिलं आणि सगळेच थक्क झाले. शिवसेनेतील त्या काळचे मंत्री रामदास कदम यांच्याशी असलेली त्यांची जवळीक पाहून पंढरपूरकर थक्क होत राहिलं. त्यानंतर अर्जुन खोतकर, भरतसेठ गोगावले, संदीपान भुमरे या नेत्यांचं तर अत्यंत जवळचे विश्वासू बनून गेले. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्याशी असलेली त्यांची जवळीक पाहून पंढरपूरकरही थक्क होत राहिलं. मंत्र्याच्या गाडीतून उतरणाऱ्या या राजू खरे यांनी जेव्हा पंढरपूर सोडून मुंबई गाठली तेव्हा मुंबईला जाण्या एवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. याच्याकडून त्याच्याकडून त्यांनी हात उसने पैसे घेतलं आणि मुंबईला जाण्याचा तिकीट खर्चाचा प्रश्न मिटवला. मुंबईला तर निघालोय, पण तिथे जाऊन करायचं काय हा प्रश्न होताच. पण ज्याला जग जिंकायचं असतं त्याला अशा अडचणी पायाखाली तुडवायच्या देखील माहीत असतात. मुंबईला गेले, पण या मायानगरीत 2 घासाचीही भ्रांत उभी राहिली. वडापाव खाऊन तर कधी नुसतं पाणी पिऊन त्यांचं दिवस ढकलणं सुरू होतं. एक दिवस आपला येईल असाही त्यांना आत्मविश्वास होता. पोटासाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांनी ठेकेदारीची छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली आणि यातूनच त्यांचे पाय मजबूत उभे राहिले. कालचा हा मुलगा मुंबईकडे झेपावला होता. त्याची झेप पाहून पंढरपूरकर आश्चर्याने कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होते. राजू खरे यांना मात्र त्यात फारसं काही वाटत नव्हतं. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी राजकीय क्षेत्र आपलंसं केलं होतं. आमदार व्हायचं हे एकमेव स्वप्न घेऊन ते आजही अखंड झिजत आहेत, अगदी चंदन झिजावं तसं. पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यात आमदार म्हणून काम करायचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. पण बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे ते जमलं नाही. पण आता मोहोळ मतदारसंघात आपली छाप सोडली आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेला आणि प्रतिकूल परिस्थिती वाढलेला, राजासारखं मन असलेला आणि कर्णाची उदरता लाभलेला असा हा माणूस मोहोळ तालुक्याला आमदार म्हणून मिळाला तर ते आपलं भाग्यच अशी भावना लोक बोलून दाखवू लागले आहेत. माणूस पण जपणाऱ्या, प्रचंड दातृत्व असलेल्या, या मोठ्या मनाचा आणि राजासारखी उद्धरता लाभलेल्या राजू खरे यांच्यासारखा आमदार मिळावा अशी तर परमेश्वराची इच्छा का नसावी. वडिलांनी टांगा चालवून भाविकांची सेवा केली. राजू खरे हे माणसातील देवाची पूजा करीत आहेत. मग देवाच्या मनात आल्यावर का नाही होणार. आमच्या देखील शुभेच्छा.